नमस्कार मंडळी, आपण नवरी मिळे हिटरला 1 जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. लीला रूममध्ये झोपलेली असते आणि तिला स्वप्न पडतं की हे जे जवळ आलेले असतात आणि म्हणत असतात, तुझ्यामुळे माझी लाईफ बरबाद झालेली आहे आणि तू जे हे सगळं काही केलंस ना, त्यामुळे मला खूप जास्त त्रास होत आहे आणि गळा दाबतात. आणि मग ती म्हणते एजे नाही नाही नाही. आणि मग एकदम अचानक तिला जाग येते आणि तिला आठवते की मला हे स्वप्न पडलं होतं. एजे तर त्यांच्या जागेवर झोपलेले आहेत. एजेंटच्या सुना भूत बनवून घाबरवत असतात लीलाला आणि लीलाही घाबरते. आणि घाबरल्यानंतर ती म्हणजे थोडंसं पुढे जाते आणि अंतराच्या फोटोपाशी गिफ्ट असतं, ते गिफ्ट खाली पडतं आणि एजे अचानक जागे होतात. आणि जागे झाल्यानंतर गिफ्ट बघतात खाली पडलेलं. खूप जास्त राग येतो आणि खूप जोरात ओरडतात, आऊट, आत्ताच्या आत्ता तू घराच्या बाहेर जायचं. आणि त्यांच्या रूमला कडी लावलेली असते बाहेरून, कोणी म्हणजे ह्यांनीच, एजंटच्या सुनांनीच लावलेली असते. आणि मग तो त्याच्या हाताला धरून घेऊन जातो, चल तुला ना माझ्या रूममध्ये जागा दिली ना तीच चूक झाली माझी, चल तू बाहेर, म्हणून तिला हाकलून द्यायच्या प्रयत्नात असतात. आणि मग एकूण सगळेच एजेच्या सुना वगैरे सगळेच बाहेरून आलेले असतात, आजी वगैरे. आणि मग आजी ती कडी उघडतात आणि एजे तिला पटकन असं बाहेर हाकलून देतात. मग ती जाते आजीच्या रूममध्ये झालेली असते. आणि मॉर्निंगमध्ये दुर्गा सांगत असते रिसेप्शनची सगळी तयारी झालेली आहे, सगळे सेलिब्रिटी सगळ्यांना बोलवलेलं आहे, त्यामुळे सगळेच येणार आहेत आणि सगळ्यांनी होकार दिलेला आहे. मग जे सांगतात याच्यामध्ये काहीही चूक झाली नाही पाहिजे आणि जर चूक झाली तर शिक्षा होणार आणि शिक्षा खूप मोठी होणार. तर मग इकडून लगेच सरस्वती म्हणत असते की हो हो द्या एजे, लीलाला शिक्षा द्या. मग एजे म्हणतात लीलाला शिक्षा नाही होणार, मला तिच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे आणि काही जरी चूक झाली तरी मी तुमच्या तिघींना शिक्षा देणार आहे, त्यामुळे तुम्ही अलर्ट राहा आणि व्यवस्थित सगळे कामे करा. आणि मग एजे तिथून निघून जातात आणि एजेंटच्या सुना बडबडत करत राहतात की आता हे काय नवीनच, हे चुका करणार आणि आपण शिक्षा भोगायची. तिलाने सगळंच ऐकलेलं असतं जे एजेंनी सुनांना बोललेलं असतं ते. आणि म्हणते आता मला तर रिसेप्शनला जायचं नाही, मी जर गेले नाही तर गोंधळ होणारच नाही, त्यामुळे मी जाणारच नाही. मग मस्त नाटक करत बसते, मला ताप आली आहे, मला सर्दी झाली आहे, मला हे झालं आहे, मला ते झालं आहे. एजेंटच्या सुना तिला बोलायला येतात पण ती नाटकच करत राहते. आणि शेवटी त्या कंटाळून एजेंटच्या सुना निघून जातात. तिथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.